अंगणवाडी सेविकांचा एक मोठा आंदोलन सुरू आहे। अंगणवाडी सेविका आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे जवळपास 3.5 ते 4 हजार अंगणवाडी सेविका इथे आहेत आणि हे अंगणवाडी सेविका आंदोलनात अनेक शासनाच्या विरोधात नारेबाजी केली आणि या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कार्यकर्ता आणि मदतनीस व कर्मचारी करीत आहेत आणि आपल्या सोबत अंगणवाडी संघटनेचे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत आणि या आंदोलनात आपण बघू शकतो की कशा प्रकारे काँग्रेस पक्ष याला समर्थन दिलेलं आहे आणि सध्या राजकारणात तापलेले नेत्या भाग्यश्रीताई आत्राम हे आपण दृश्यामध्ये बघू शकतो की कॅबिनेट मंत्री आत्राम यांची कन्या आणि शरद पवार गटाकडून यांनी समर्थन दिलेलं आहे आणि अंगणवाडी संघटनेचे महिला पदाधिकारी पण उपस्थित आहेत इथे। तर आपल्या सोबत महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत सर, नेमके कोणते मागणी आहे थोडा सविस्तर सांगा। मागणी आमची आता एकही राहिलेली नाही। यांनी आश्वासन दिलं, लेखी आश्वासन दिलं की अंगणवाडी महिलांच्या मानधनात वाढ केल्या जाईल, अंगणवाडी महिलांना पेन्शन लागू केल्या जाईल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी देण्यात येईल। हे आश्वासन दिले, याची अंमलबजावणी करा, ही एकमेव मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। परंतु त्याची अंमलबजावणी 8 महिन्याचा कार्यकाळ लोटला। 25 जानेवारीला यांनी लेखी आश्वासन दिलं होतं। 52 दिवस या अंगणवाडी महिलांनी संप केला। 50 वर्षामध्ये एवढा दीर्घकाळ संप कधीही झाला नाही। त्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं, आम्ही संप मागे घेतला। दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, फसवेगिरी बंद करा, खोटे आश्वासना घोषणा देणे बंद करा, यासाठी या ठिकाणी आलेला आहोत आणि म्हणून या ठिकाणी जेलभरो 5 तारखेला चंद्रपूरला। सर, मागण्या पूर्ण नाही झाले तर जेलभरो आंदोलन होणार का? मागण्या पूर्ण झाल्या नाही तर जेलभरो आंदोलन आम्ही करू, गावागावामध्ये जाऊ, तालुका स्तरावर जाऊ, त्या ठिकाणी मोर्चे काढू, त्या ठिकाणी जेलभरो करू। ह्या आंदोलन म्हणजे एंड नाही, शेवट नाही, ही पुढील आंदोलनाची सुरुवात आहे। आपल्या सोबत या आंदोलनाला समर्थन दिलेले आत्राम हलगेकर आहेत। ताई, आंदोलन तुम्ही समर्थन दिले, अनेक मागणी आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दलही तुम्ही सांगितले की म्हणजे 2 महिन्याचे पैसे देऊन महिलांची दिशाभूल राज्य सरकार करीत आहेत, काय म्हणा? हां, 2 महिन्याचे पैसेच आपण समजायला लागेल, कारण यांनी दिशाभूल केलेली आहे महिलांची आमच्या। त्यांच्याकडे ते लाडकी योजनेसाठी पैसे देण्यासाठी आहे, पण आमचे जे मदतनीस अंगणवाडी सेविका त्या जे इतकं मेहनत करतात, त्यांची जी मागणी आहे ते पूर्ण त्यांना करता येत नाही आहे। ॲक्च्युली त्यांनी लेखी आश्वासन पण दिलं होता, यांनी कुठं हे महिला गेले नाही, मुंबईला गेले, कुठपर्यंत पोहोचले नाही यांची मागण्यासाठी आणि शासनाने त्यांना आश्वासन दिलं की आम्ही तुमची मागण्या पूर्ण करू, तरीही आतापर्यंत यांच्या मागण्या पूर्ण झाले नाही। याच्यासाठी मी इथे या महिलांच्या समर्थन करायला मी इथे उपस्थित झालेली आहे। आणि ताई, तुम्ही भाषणात म्हटले की शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी समर्थन देत आहेत, तर तुम्ही सध्या शरद पवार गटात प्रवेश केला? आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे आमचे नेत्या, मी जे माझं जे आहे 12 तारखेला सर्व मी माझं चित्र तुम्हाला दाखवणार आहे 12 तारखेला। आणि राज्यात पहिल्यांदाच वडिलाविरुद्ध कन्या अशी एक लढत पाहायला मिळते, काय म्हणा? मी आज तुम्हाला सांगितलं आहे की 12 तारखेला तुम्ही या आणि सर्व तुम्ही तिथे ऐकू शकता। धन्यवाद। आपण बघू शकतो की एक मोठं आंदोलन सुरू आहे आणि या सध्या राजकारण तापल्यानंतर भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर गडचिरोलीत पहिल्यांदा आगमन झाले, त्यानंतर यांची प्रतिक्रिया आणि हे आंदोलन मागण्या पूर्ण न झाले तर अंगणवाडी सेविका जेलभरो आंदोलन करणार अशा एक आक्रमक स्वरूप अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे। कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.